नमस्कार, गुड मॉर्निंग. आज शनिवार आहे आणि शनिवारचे सकाळचे 5:45 वाजलेले आहेत. आज उपवास असल्यामुळे नाश्त्यासाठी काही इतर केलं जाणार नाही. माझा मुलाचा आमचा उपवास नसतो. बाकी मिसेसचा आणि आईचा उपवास असल्यामुळे त्यांना नाश्त्यासाठी काल संध्याकाळचीच वाटाणा भाजी राहिलेली आहे, ती गरम करून घेणार आहेत. आणि आमच्यासाठी अंडा भुर्जी, कारण आमचा शनिवारी उपवास नसतो. बाकी सगळं तयार झालं, फक्त एक अंडा भुर्जी केली की आमचा नाश्ता होणार आहे. गुड मॉर्निंग. सकाळचा चहा घ्यायची वेळ झालेली आहे. नाश्ता करण्याच्या आधी ते चपातीसाठी तयारी केली जात आहे. नाश्त्याला खूप काही करावं लागणार नाही. काल संध्याकाळची जी भाजी होती ती खूप जास्त प्रमाणात बनल्यामुळे ती बाकी राहिली आहे, ती गरम करून झालेली आहे. आता फक्त अंडा भुर्जी केली की नाश्त्याची पूर्ण तयारी होईल. आणि मग आज मुलाची शाळासुद्धा सकाळी असल्यामुळे लवकरच आटपण्यासाठी हा शॉर्टकट मारला की नाश्त्याला बाकी काही करण्याच्या तयारीत न राहता आहे त्याच्यातच आटपत घेतलं. आपण पाहू शकता की नाश्त्यासाठी भाजी तयार आहे पूर्णपणे, आणि डब्यासाठी भातसुद्धा झालेला आहे. तर आपण आता भुर्जीची तयारी करत आहोत. भुर्जीची तयारी झाली, भुर्जी झाली की पूर्णपणे नाश्ता होईल. इकडे एका बाजूला चपात्यांची तयारी चालू आहे. आज आमचं टार्गेट होतं की 6:30पर्यंत सगळं कंप्लीट करायचं, नाश्ता डब्बा, कारण मुलीला आज लवकर शाळेत जायचं 7 वाजता. इतर वेळेस आमचं 7पर्यंत सर्व आटपतं, पण आजचं थोडा अर्धा तास घाई असल्यामुळे सगळं शॉर्टकटमध्ये आटपून घेण्याची तयारी चालू आहे. आपली नाश्त्याची सोय झालेली आहे. भुर्जीसाठी कांदा, मिरची, टॅमॅटो, कोथिंबीर वगैरे कापून झालं आहे. एका बाजूला तवा गरम होतो आहे. तर मुलीच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी चपाती सुरू केली आहे, आपण बघू शकता. तवा पूर्णपणे गरम झालेला आहे, त्याच्यामुळे चपाती खूप फास्ट होते. दिवाळीची सुट्टी संपल्यामुळे आता पुन्हा शाळेची धावपळ सुरू होणार आहे. आणि कधीकधी मध्ये दुपार सत्राची शाळा सकाळ सत्रात असल्यामुळे मुलांची घाई होते. तर आपली चपाती पूर्णपणे तयार आहे. अशा प्रकारे एक एक करून या 10 चपात्या भाजून नाश्ता आणि डबा थोडक्यात तयार होईल. तर आपली भुर्जीची तयारी चालू झालेली आहे. तेल गरम करत कढईमध्ये ठेवलेलं आहे. तेल पूर्णपणे तापलेलं आहे. तर त्याच्यामध्ये कांदा, मिरची हे सगळं टाकून थोडं परतवलं जाणार आहे. त्याच्यानंतर टॅमॅटो, कोथिंबीर वगैरे टाकून नंतर त्याच्यामध्ये अंडी टाकली जाते. आता त्याच्यामध्ये टॅमॅटो आणि कोथिंबीर टाकली जाईल. टॅमॅटो कोथिंबीर थोडीशी कांद्यासोबत परतवल्यानंतर त्याच्यामध्ये हळद ॲड करू. थोडंसं हिंग,
आणि हळद. मसाला टाकणार नाही आहे कारण मिरची भरपूर आहे, त्याच्यामुळे बुर्जीला मसाल्याची काही गरज नाही आहे. तर आपण पाहू शकता की बुर्जीमध्ये अंडी 3 फोडलेली आहेत, 4 अंडी फोडलेली आहेत आणि मीठ वगैरे टाकून आता ही बुर्जी व्यवस्थित ढवळली जाणार आहे आणि नंतर ती मंद आचेवरती वाफेवर शिजण्यासाठी 10 मिनिटे ठेवली आहे. त्याच्यानंतर ही बुर्जी पूर्णपणे तयार झालेली असेल. आमची मुलगीसुद्धा आंघोळ करून आली आहे, तीसुद्धा आता नाश्त्याला बसते, तिचा डबा तयार होईल. आमचा मुलगासुद्धा आता अकॅडमीत जायला तयार झालेला आहे, तर तो सुद्धा नाश्त्याला बसेल. तर अशा प्रकारे आता ही कढई झाकून ठेवलेली आहे. एक 5 ते 10 मिनटामध्ये बुर्जी पूर्णपणे तयार झालेली असेल. तर आपली बुर्जी 100% तयार झालेली आहे. आता ते गॅसवरून उतरवलं जाईल. थोड्याच वेळात आम्ही सर्व नाश्त्याला बसू. आमची मुलगीसुद्धा मोबाईल पाहत नाश्ता करत आहे. आणि आता शाळेची गाडी येणार आहे, वेळ झालेली आहे. तर आपले डबे तयार झाले आहेत. माझा राईस बुर्जी आणि मुलीचा बुर्जी चपाती. 6:30 वाजलेले आहेत सकाळचे. तर आता एक मॉर्निंग वॉकचा राऊंड झाल्यानंतर सर्व नाश्त्याला बसू आणि त्याच टायमामध्ये मुलीसुद्धा शाळेत जाईल. तर आजचा मॉर्निंग वॉक पूर्ण करून आलेलो आहोत. आमच्या तळ्यामध्ये ही खूप अशी सुंदर छान कमले फुललेली ती मिळालेली आहेत आणि आमची मुलगीसुद्धा शाळेत जायला निघालेली आहे. आता ही शाळेमध्ये गेली की आम्ही सर्व नाश्ता करून आपापल्या कामाला सुरुवात होईल. तर मुलं वगैरे शाळेत गेले आहेत. आता आम्ही सर्व नाश्त्याला बसत आहोत. नाश्त्याची तयारी झाली आहे. बुर्जी, चपाती, भाजी, वाटाण्याची भाजी. आता सर्व नाश्त्याला बसू आणि जो तो आपापल्या कामासाठी निघून जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. नमस्कार.